करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेचा उत्तरार्ध आपण आजपासून सुरू करतोय आणि आजचं 183वं सत्र. आज 183व्या सत्रासाठी अगदी वेळेवर उपस्थित असणारे 139 जण, ज्यांना स्वतःच्या नियम आणि अटीनुसार डिसिप्लिन लाईफ जगायचं आहे, त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज एक आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक यातला एक विषय घेतोय आपण, शेअर बाजारातील बुल आणि बेअर म्हणजे काय. आता हे किती लोकांनी काल फ्लायर मिळाल्यानंतर काय आहे हे सर्च केलं? फक्त हँड रेज करा. हे काय नेमके टॉपिक आहे, तो बा कशा असू शकतात अशा विषय. बर, ठीक. किती लोकांना हे शब्द माहीत आहेत, ऐकले त्याच्यापूर्वी वगैरे असं? ठीक. हर्षद मेहता हे नाव माहीत असणारे किती जण आहेत? हर्षद मेहता. ठीक आहे, चालेल. लेहमन ब्रदर्स हे नाव ऐकलेले किती जण आहेत? लेहमन ब्रदर्स. बर, ठीक आहे, चालेल. ओके, क्लोज करा. रिॲक्शन सगळ्या ज्या आहेत त्या बघा. काय होतं की घरी बसल्यानंतर तुम्ही जर तुमच्या घरामध्ये वडिलांचं फायनान्शियल प्लॅनिंग पोर्टफोलिओ असेल, मार्केटमध्ये ते काही इन्व्हेस्ट करत असतील, तर ते टीव्हीच्या बातम्यांना वगैरे म्हणतात की सेन्सेक्स 800 अंकांनी कोसळला किंवा सेन्सेक्सनं उसळी मारली, नवीन विक्रम केला, अशा बातम्या येत असतात सातत्याने. आणि मग काही हे करतात, म्हणजे बाजार बेरीज झाला किंवा बुलरन सुरू झाला आहे, हे ज्या वेळेला ऐकतात त्यावेळेला कदाचित ज्याच्याकडं याचं नॉलेज नाही करतं तो म्हणजे हे प्राणी सगळे याच्यात काय करतात, शेअर मार्केटमध्ये काय करतात, असं होऊ शकतं. म्हणजे अज्ञान असल्यानंतर तसा विचार येणं काही चुकीचं नाही, लक्षात घ्या. पण नेमकं त्याचा आपल्या फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटशी, आपल्या पैशाशी नेमका काय संबंध आहे, त्याचा परिणाम काय होतो, हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे. फार महत्वाचं आहे, लक्षात त्याच्या बाबतीत. आणि म्हणून आजच्या या संकल्पना ज्या आहेत, बुल आणि बेअर, ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत हे आपण समजून घ्यायचं आहे. यातला कुणीच आपला शत्रू नाही, हे दोघंही आपले मित्र आहेत, पण त्यांना ओळखता आलं पाहिजे. आणि त्यांच्या म्हणजे आपण जसं घरामध्ये वडिलांशी वागत असताना त्यांचा मूड चांगला असेल तर आपण थोडंसं हसत खेळत राहतो, त्यांचा मूड थोडासा डिस्टर्ब असेल तर आपण बॅलन्स राहतो, जास्त या ठिकाणी आगाऊपणा करायला जात नाही. तसंच या दोन्ही मित्रांना, बुल आणि बेअर या दोन्ही मित्रांना याकडे समजून घेणं आणि त्यावेळची कृती निश्चित करणं की काय असावी हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या या सत्रामध्ये करणार आहोत, लक्षात घ्या. म्हणजे बुल मार्केट म्हणजे काय? सातत्यानं चढता बाजार जो असतो त्याला बुल मार्केट असं म्हटलं जातं. शेअर मार्केटमध्ये सातत्यानं ग्रोथ होत असते, गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो, आनंदाचं वातावरण असतं, लक्षात घ्या. सातत्याने 20% पेक्षा जास्त ग्रोथ दिसायला लागली की ते मार्केट बुल रन स्टार्ट झाला असं म्हटलं जातं, लक्षात घ्या. मग या वेळेला गुंतवणूकदारांचा विश्वास जास्त वाढतो, लोक जास्त खरेदी करू लागतात, विक्री कमी करतात लोक, अशा वेळेला विकायच्या नादाला लागत नाही शेअर मार्केटमध्ये त्यांचे शेअर, लक्षात घ्या. त्यानंतर जीडीपी मध्ये वाढ होते, रोजगारात वाढ होते, कंपन्यांचा नफा वाढतो, नवनवीन कंपनी त्यांचे आयपीओ घेऊन येतात, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये लिस्टिंग वाढतं आणि सेन्सेक्सची जी काही विक्रमी उच्चांकाच्या बातम्या सातत्याने यायला लागतात. हा एक भाग त्याच्यामधला आहे, लक्षात घ्या. जगातल्या म्हणजे ठराविक मार्केट बुल कुठले आहेत हे जर समजून घ्यायचं असेल आपल्याला तर लक्षात येईल की 1990 ते 92 1000 अंकांनी मार्केट सुरू झालं आणि सेन्सेक्सचा शेवट होता 4546, म्हणजे साधारणतः 355% मार्केट वाढलं. तो इफेक्ट होता हर्षद मेहता युग, ज्याला म्हटलं जातं, लक्षात घ्या. 2003 ते 8 या कालावधीमध्ये 3049 पॉईंट पासून 21206 पॉईंट पर्यंत गेलं, म्हणजे साधारणतः 595% मार्केट वाढलं. आर्थिक सुधारणा होते आणि इन्व्हेस्टमेंट होत्या सगळ्या. 2009 ते 10 या वेळेमध्ये साधारणतः या ठिकाणी 8160 पॉईंट पासून 21400 पॉईंट पर्यंत गेले, 157% ग्रोथ. आणि मग याच्यामध्ये जीएफसी रिकव्हरी आहे आणि इतर काही इम्पॅक्ट आहे. 2013 ते 15 19,000 पॉईंट पासून 30,034 पॉईंट पर्यंत, 30,024 पॉईंट पर्यंत, म्हणजे 58% वाढ झाली. मोदी लाट आणि अपेक्षित बऱ्याच गोष्टी होत्या त्या याच्यामध्ये. आणि 2020 ते 24च्या दरम्यान 25,638 पॉईंट वरून 85,000 पॉईंट पर्यंत, म्हणजे 232% वाढ. कोविड नंतरची रिकव्हरी आहे, लक्षात. आणि SIPचा बूम त्यानंतर. कदाचित आपल्यातल्या काही मंडळींना ही आकडेवारी आता समजणार नाही,
लक्षात काय पॉइंट्स आहेत, काय चालतात, पण फक्त ऐकून घ्या. आपण त्याच्यानंतर काही तुम्हाला टास्क देणार आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. लक्षात घ्या. आता भारताच्या इतिहासामधले काही दीर्घकालीन बुल रन कोणते आहेत? 2020, ऑगस्ट 2020 ते सप्टेंबर 2024 हा साधारणतः 16 ते 40 दिवस सातत्यानं मार्केट चढत राहिलं, म्हणजे वाढत राहत होतं. हा 4.5 वर्षाचा बूम आहे. लक्षात घ्या. म्हणजे 25,000 पॉईंट वरून 85,000 पॉईंट पर्यंत, म्हणजे 240% वाढ मार्केटमध्ये झालेली आहे. बुल मार्केटमध्ये सर्वच कमवतात, हे नेहमी लक्षात ठेवा. हे तुमचं टॅलेंट नाही आहे, ही लाट आहे. बुल मार्केट जेव्हा असतो त्यामुळे मार्केट बुल रन सुरू झालेला आहे हे ओळखणं, त्याच्यामधली काय आपली या ठिकाणी स्ट्रॅटेजी असली पाहिजे, काय असं, याच्यावर पुढे आपण बोलणार आहोत. दुसरा भाग आहे बेअर मार्केट. म्हणजे आपण काय करतो, बरेच लोक आपल्यातले मार्केट पडायला लागलं की त्याचे शिकार बनतात, विक्टीम बनतात. लक्षात घ्या. ज्या वेळेला मार्केट 20% पेक्षा कमी येतं किंवा त्यापेक्षा जास्त घसरतं, त्यावेळेला गुंतवणूकदारांच्या मध्ये भीती पसरते, निराशाचं वातावरण तयार होतं, किमती या ठिकाणी घटायला लागतात. लक्षात घ्या. म्हणजे 20% पेक्षा जास्त मार्केट खाली येतं, गुंतवणूकदार भीतीने ग्रस्त होतात, लोक कोणीच खरेदी करत नाहीत, जास्तीत जास्त लोक विकायला लागतात. लक्षात घ्या. म्हणजे पॅनिक सेल्स होतो त्या ठिकाणी. थोडीशी मंदी, बेरोजगारी दिसायला लागते, नफा घटतो, तोटा वाढायला लागतो. कुणीही नवीन IPO त्या दरम्यान घेऊन येत नाही. लक्षात घ्या. आणि माध्यमांमध्ये इफेक्ट काय दिसतो की बाजार कोसळला, अशा पद्धतीच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. हे लक्षात आहे, त्या आपण समजून घेणं गरजेचं आहे. मग भारतातल्या मार्केटमधले बेअर मार्केट्स कोणते होते तर तेही समजून घ्या आपण त्याच्यामध्ये. मग बेअर मार्केटमध्ये पहिलं आहे 1992 साली 54% घसरण झाली होती. 2 वर्ष साधारणतः राहिलं. का तर त्यावेळेला हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आला होता. 2000 साली 56% मार्केट घसरलं, 2 वर्ष ते राहिलं, कारण .com बबल जो आहे तो या ठिकाणी फुटला होता. 2008 साली 60% मार्केट कोसळलं, 14 महिने तो इफेक्ट राहिला. ग्लोबल फायनान्सेस क्रायसिस झाल्या होत्या त्यावेळेला. लक्षात घ्या. त्यानंतर 2011ला 28% मार्केट कोसळलं, 1 वर्ष राहिलं, कारण ते युरोपियन संकट होतं आपल्यावर. 2015 ते 16 दरम्यान 22% मार्केट या ठिकाणी तुमचं कोसळलं, 1 वर्ष राहिलं, कारण चीननी स्लोडाऊन केलेलं होतं, त्याचा तो परिणाम होता. लक्षात घ्या. 2020 मध्ये 38% मार्केट कोसळलं, 2 महिने ते राहिलं, कोविड-19चा तो इम्पॅक्ट होता. 2022 मध्ये 16% मार्केट कोसळलं, 8 महिने तो इम्पॅक्ट राहिला, कारण युक्रेन युद्धचा जो काय येतात त्याचा तो इम्पॅक्ट होता. लक्षात घ्या. आणि 2024-25 ला जे काय या ठिकाणी 15% डाऊन झालेलं आहे ते अजूनही डाऊन आहे, हे लक्षात घ्या. बेअर मार्केटची सरासरी काय आहे की मार्केट ज्या वेळेला 44% म्हणजे किमान 24% आणि कमाल 71% पर्यंत मार्केट घसरतं, ते या ठिकाणी बेअर मार्केट म्हटलं जातं. जागतिक सरासरी 50% आहे. सरासरी कालावधी 9 महिन्यापर्यंतचा असतो, हे लक्षात घ्या. भारतामध्ये बेअर मार्केट सरासरी कालावधी जे आहेत 9 गोष्टी भेटतात, ते 12 महिन्यापर्यंत, म्हणजे 1 वर्षापर्यंत ते राहतं. बेअर मार्केटमध्ये सर्वच हारतात. लक्षात, ही चूक नाही आहे आपली. लक्षात घ्या. ते एक सायकल असतं, म्हणजे मार्केट वर जाणार आहे, खाली येणार आहे, होणारच आहे, तर त्याच्यामध्ये सर्वच या ठिकाणी डाऊन होतात. लक्षात घ्या. आता ह्या 2 गोष्टी बघितल्यानंतर काय केलं पाहिजे, तुलना बघा त्याच्यामध्ये. काय होतं, बुल मार्केटमध्ये मार्केट वाढायला लागतं, ग्राफ वर जात असतो, बेअर मार्केटमध्ये डाऊन असतो. बुल मार्केटमध्ये वातावरण कसं असतं, बुल मार्केटमध्ये वातावरण गुंतवणूकदारांची भावना थोडी आशावादी असते, लोभ असतो, अजून मिळेल अजून मिळेल. आणि बेअर मार्केटमध्ये भीती असते, निराशा असते. टाइम फ्रेम साधारणतः 2-2.5 वर्षापर्यंत बुल मार्केट राहतं, आणि सरासरी या ठिकाणी बेअर मार्केट जे आहे ते 9 महिन्यापर्यंत राहतं. सरासरी ऍव्हरेज काढलेलं आहे. व्यवहार बुल मार्केटमध्ये खरेदी वाढते, बेअर मार्केटमध्ये विक्री वाढते. व्हॅल्युएशन जर बघत असाल तर महागाई वाढते, आणि या ठिकाणी बेअर मार्केटमध्ये या ठिकाणी थोडीशी स्वस्त व्हायला लागतात. SIPचा फ्लो जर बघितला तर बुल मार्केटमध्ये वाढतात आणि बेअर मार्केटमध्ये घसरतात. नवीन गुंतवणूकदार लाखो येतात बुल मार्केटमध्ये, आणि बेअर मार्केट असेल त्यावेळेला बरेच लोक पळून जातात मार्केटमध्ये. आता मार्केटमध्ये येणारच नाही, लॉस झाला, परत यायचंच नाही, हा जुगार आहे, याच्यात काही कमवतच नाही, असे बरेच आपले विषय तयार होतात. फॅक्ट काय आहे, संधी काय आहे, तर बुल मार्केटमध्ये कमी संधी आहेत आणि बेअर मार्केटमध्ये जास्त संधी आहेत. लक्षात, कारण आपण म्हणतो ना की आता स्वस्त झालेलं आहे तर विकत घ्या. लक्षात,
बुल मार्केट असतं तेव्हा स्वस्त नाही, ते महाग सगळ्या गोष्टी मिळत असतात, त्यावेळेला तुम्ही घ्यायला लागता. बेअर मार्केटमध्ये डाऊन झाल्यानंतर घ्यायला लागतं. वास्तविक या ठिकाणी ह्या संधी असतात. वॉरेन बफेट काय म्हणतात की बुल मार्केट असेल त्यावेळेला जास्त लोभी बनू नका, हे फार महत्वाचं आहे. आणि बेअर मार्केटमध्ये जास्त भीतीदायक बनायची गरज नाही. वर्तन कसं असतं आणि कसं असायला पाहिजे या मार्केटमध्ये ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, लक्षात घ्या. बुल मार्केटमध्ये एखाद्या मित्रानं तुमच्या 50,000 रुपये कमवले, मग मीही कमवतो म्हणून तुम्ही टाकता, आणखी वाढलं तर आज घेतो असं म्हणतात त्याच्यामध्ये, किंवा SIP मध्ये या ठिकाणी एक्स्ट्रा पैसे टाकतो आपण, लक्षात. किंवा फेअर ऑफ मिसिंग आउट म्हणतो आपण त्याला, लक्षात. म्हणजे काय, आपण यातनं आता आहे तर कमवलं पाहिजे, यातनं बाहेर पडून चालणार नाही, असा एक या ठिकाणी आपण विचार करत असतो, लक्षात घ्या. बेअर मार्केटमध्ये काय मानसिकता असते, बेअर मार्केटमध्ये एक मानसिकता असते की सगळं संपलं आता विकून टाका, आणखी पडेल आता थांबतो, एक्झिट घेतो. मार्केट म्हणजे जुगार आहे, आता मी परत मार्केटमध्ये येणार नाही, हे लक्षात घ्या. आता सर्वात मोठी चूक काय की बुल मार्केटमध्ये जास्त खरेदी करणं आणि बेअर मार्केटमध्ये जास्त विक्री करायला उलट पाहिजे. म्हणजे काय की बुल मार्केटमध्ये या ठिकाणी थोडंसं विकून टाका आणि बेअर मार्केटमध्ये मॅक्झिमम खरेदी करा. आता हे ज्या वेळेला मी म्हणतो त्यावेळेला ह्याच्या पाठीमागे एक सस्टेनेबल तुमचा फायनान्शियल प्लॅनिंगचा जर भाग असेल तर हे शक्य होतं. तुमच्याकडे चांगले इमर्जन्सी फंड्स असतील, तुम्ही हे करत असताना तुमच्या बेसिक डेली नीड्ससाठी मार्केटवर अवलंबून नसाल तर या गोष्टी पॉसिबल असतात, लक्षात घ्या. त्यामुळे तो एक फायनान्शियल प्लॅनिंगचा भाग आहे, त्याच्यावर आपण या ठिकाणी यापूर्वी बोललेलो आहोत, पुढच्या कालावधीमध्ये देखील बोलणार आहोत, हे लक्षात घ्या. भारतीय बाजारांचा इतिहास जर बघितला, 4 महत्वाचे या ठिकाणी, म्हणजे हर्षद मेहता तर सातत्याने त्याच्या रील्स वगैरे तुम्ही बघत असाल, त्याच्यावर एक चित्रपट देखील आलेला आहे की तो कशा पद्धतीनं मार्केट त्यांनी फिरवलं, कशा पद्धतीनं तो एका उंचीवर पोहोचला, पुन्हा या ठिकाणी कसा कोसळला, मग त्यात पॉलिटिकल ट्रॅप काय होते, कसं घडत गेले, हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला, हे बघा असे चित्रपट, लक्षात घ्या. चित्रपट असतील, वेब सिरीज असतील, या गोष्टी थोड्याशा समजून घ्यायला तुम्हाला उपयोगाला येतात, लक्षात घ्या. 1990 ते 92 पर्यंत हर्षद मेहताचं युग होतं. 1000 पॉईंट पर्यंत 45,500 पॉईंट पर्यंत मार्केट, म्हणजे साधारणतः 355% मार्केट त्यांनी उचललं होतं. रोज नवीन काहीतरी विक्रम व्हायचं. पण हेच घोटाळा 1992ला ज्यावेळेला उघड झाला त्यावेळेला 54% मार्केट कोसळलं, म्हणजे 4,000 वरून 2,000 पर्यंत ते आलेलं आहे. 2 वर्षामध्ये ते रिकव्हर झाले, लक्षात घ्या. म्हणजे बुल रन ज्यावेळेला वाढतं त्यावेळेला भांडवलावर आधारित असेल तर अशा पद्धतीच्या काही गोष्टी घडू शकतात, लक्षात घ्या. 1999 ते 2001 मध्ये .com बबल असं म्हटलं तर हा काय प्रकार आहे, तर आयटीचे शेअर भरपूर वाढले. इन्फोसिस, विप्रो यासारख्या कंपन्या आल्या, त्यांचे शेअर 100 पटीनं वाढले, लक्षात घ्या. त्यावेळेला मार्केट 3,000 पासून 6,150 पर्यंत गेलं. हा बबल साधारणतः 2000 साली फुटला आणि सेन्सेक्स जो आहे तो 6,150 पासून 2,600 पर्यंत खाली कोसळला. 56% तो डाऊन झाला. साधारणतः 2 ते 3 वर्ष रिकव्हरीला लागले. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं की हर्षद मेहता स्कॅम 2 वर्ष रिकव्हरीला लागले, .com बबल 2 वर्ष रिकव्हरीला लागले, लक्षात. किंवा ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस मधनं रिकव्हरीला साधारणतः या ठिकाणी 14 महिन्यात ते रिकव्हर झालं. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ असा आहे की त्यावेळेला तुम्ही टाकलेले पैसे त्याचं व्हॅल्युएशन कमी झाल्यानंतर देखील 2 वर्ष टिकलात किंवा 1.5 वर्ष टिकला किंवा 2.5 वर्ष टिकला तर पुन्हा तुम्हाला मार्केट रनचा फायदा मिळणार आहे. म्हणजे इथं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट बेसिसवर काम करणारे कमवतात, हे लक्षात घ्या. हे समजून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी काय की मग त्यासाठी तुमचे फायनान्शियल इंडिव्हिज्युअल जे काय डेली तुमच्या ऍक्टिव्हिटी आहेत, म्हणजे असं शेअर मार्केट करून चालत नसतं की मी साधारणतः 2-4% दर महिन्याला कमवतोच, मग त्यातनं माझं लाईट बिल भरता येईल, त्यातनं माझं EMI जाईल, त्यातनं माझं घराचं भाडं जाईल, त्यातनं माझं किराणाचं मटेरियल, होऊच शकत नाही. त्याचं कारण लक्षात घ्या की तुम्हाला जर 10 तारखेला भाडं द्यायचंच आहे आणि 5 तारखेला काही ट्रेडसाठी तुम्ही बसलेला, तुम्ही स्कॅल्पर आहात, डेली ट्रेडिंग करता, इंटरडे ट्रेडिंग करता, असं काही करत असाल तर तुमच्या डोक्यावर ते एक प्रेशर असतं की अरे आज काहीतरी कमवलं पाहिजे बरं का, नाही तर घरमालक येऊन बसेल समोर. आणि या इमोशन्सवर तुमचे निर्णय चुकतात, लक्षात. आणि मग चुकीचे निर्णय आपल्याला या ठिकाणी फायनान्शियल फटका त्याचा बसतो, हे लक्षात घ्या. सॉरी, जागतिक संकट भारताच्या बाजारपेठेवर सारखं इम्पॅक्ट करत असतात, हे समजून घेणं देखील गरजेचं आहे, लक्षात. त्याच्यावर कोविड क्रॅश आणि व्ही शेप रिकव्हरी ज्याला म्हणतात, कोविडमध्ये 2020 साली
साधारणतः सेन्सेक्स आपला 42,000वर होता. 23 मार्च 2020ला, म्हणजे जानेवारीमध्ये 42,000 होता. 23 मार्च 2020ला तो 25,638 वर आला. 38% तो डाऊन झाला फक्त 2 महिन्यामध्ये. लक्षात घ्या. जागतिक लॉकडाऊन झालं, आर्थिक स्थिती या ठिकाणी सगळीकडची थांबली होती. रिकव्हरी मात्र फार वेगान झाली, कारण की आरबीआय, सरकार या सगळ्यांनी त्याला वेगळ्या पद्धतीने मार्केट स्टेबल करण्यासाठी प्रयत्न केला. नोव्हेंबर 2020ला तो मूळ उच्चांक जो होता तो परत आला. म्हणजे तो 85,000 पर्यंत रिकव्हरी पॉईंट पर्यंत तो पोहोचला होता. 8 महिन्यामध्ये रिकव्हरी झाली. लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यामुळं इथं हे लक्षात घ्या की भीतीच्या वेळेला गुंतवणूक केली, त्या वेळेत भीतीत म्हणजे मार्केट जेव्हा डाऊन असतं त्यावेळेस जर गुंतवणूक केली तर ती वेगाने या ठिकाणी वाढण्याची शक्यता असते. शक्यता मी यासाठी म्हणतोय, लक्षात घ्या की तुम्ही फक्त अशी 25 मिनिटाची व्याख्यानं ऐकून मार्केटची स्ट्रॅटेजी नाही ठेवू शकत. ह्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, बुल मार्केट काय असतं, बेअर मार्केट काय असतं, त्यातल्या बिहेवियर काय असतात, त्यावेळेला नेमकं काय केलं पाहिजे, लोक काय करतात, कोणत्या चुका टाळल्या पाहिजे, हे आपण बघतोय. पण तुम्हाला ज्या वेळेला हे करायचं असतं त्यावेळेला त्याचे बरेच ट्रेनर आहेत, ते ट्रेनिंग उपलब्ध करून घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात घ्या की स्वतःचा शेअर मार्केटमध्ये झालेला लॉस भरून काढण्यासाठी क्लासेस चालवले जातात. अशा क्लासेसचे बळी तुम्ही पडू नका. लक्षात. कारण काय होतं की स्वतःचा लॉस झाला की रिकव्हर करण्यासाठी मग त्यात जे जुजबी नॉलेज असतं ते देण्यासाठी क्लासेस चालले जातात. दुसरं महत्वाचं आहे, लक्षात घ्या, कुठलेही रील येतात किंवा या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ येतात छोटे, त्याच्यामधून या ठिकाणी तुम्हाला ऑथेंटिक माहिती मिळेलच असं नाही. लक्षात घ्या. ज्या ऍपचा वापर तुम्ही मार्केटसाठी, ट्रेडिंगसाठी करणार आहात, ते ऍप देखील या ठिकाणी प्रॉपर आहे की नाही याची देखील माहिती घेणं गरजेचं आहे. त्यामुळे असं भावनिक व्हायचं नाही, अतिउत्साहाच्या भागात निर्णय घ्यायचे नाहीत. तुम्हाला शेअर मार्केटमध्ये उतरायचं असेल, घ्यायचं असेल, चांगल्या पद्धतीनं काम करायचं असेल तर त्याचा एक माइंडसेट डेव्हलप करावा लागतो. हे समजून घ्या. मी तुम्हाला या वयामध्ये आता सांगतोय की ज्या वयामध्ये कदाचित तुमच्याकडे अजून उत्पन्नाचे मार्ग काहीच नाही, पण आतापासून तुम्ही म्हणू शकता की मला समजा आज मी 17 वर्षाचा आहे, 18 वर्षाचा आहे, 19 वर्षाचा आहे, 21-22 वर्षांनी तुम्ही कमायला चालू करणार आहे, तर ते कमाई केलेले पैसे कशा पद्धतीने पोर्टफोलिओमध्ये आले पाहिजे, पोर्टफोलिओ कसा असला पाहिजे, कोणकोणत्या गोष्टी असतात, हे जर आत्ता समजलं, मग मी माझं प्लॅनिंग करेन. एखादा 6 महिन्याचा कोर्स करेन, मग त्याच्यानंतर या ठिकाणी डमी अकाउंट क्रिएट करेन, मग त्याच्यामध्ये मी प्रॅक्टिस करेन, मग छोटीशी इन्व्हेस्टमेंट करेन. मग म्हणजे तुम्हाला तुमचं एक स्टेबल फायनान्शियल प्लॅनिंग करणं सोपं होतं. म्हणून हे विषय आपण यामध्ये घेतलेले आहेत, हे लक्षात त्याच्या बाबतीत. बुल मार्केट ते बेअर मार्केटमध्ये कसा भावनिक बदल होत जातो. लक्षात. बुल मार्केटमध्ये जसं वाढायला लागतं त्यावेळेस सुरुवातीला काय वाटतं, मी जिनियस आहे, म्हणजे मी पैसे कमवतोय. थोडंसं खाली आले की उत्साह वाटतो, एक्साइटमेंट मध्ये आपण अजून पैसे टाकतो. त्यानंतर या ठिकाणी लाट असते, लाटेमध्ये चला अजून चालत राहील. लक्षात. थोडंसं खाली पडलं, लक्षात, थोडंच खाली पडले की मग लगेच एन्झायटी चालू होत आहे, आता काय होणार सगळं त्याच्या. अजून जरा खाली आले की नकार, म्हणजे ठीक आहे करेक्शन थोडा असेल, होऊन जाईल असं वाटतं. थोडं खाली आले की भीती वाटायला लागते परत अजून, किंवा आता बाहेर पडायला पाहिजे. अजून जरा खाली आले की पॅनिक होतो, आपण ते विकून टाकायच्या नजर लागतो. त्याच्याही खाली या ठिकाणी आपण अजून जर खाली पडले की मी मार्केटमध्ये कधीच येणार नाही, जुगार असतो, मला वडील सांगत होते, मित्र सांगत होता, की त्याचं ऐकलो म्हणून मी आलो, शेतोळे सरांनी 25 मिनिटात सांगितलं म्हणून मी आलो, त्याच्यात काहीच मिळत नसतं, ते खोटं असतं, असं सगळे विचार चालू होतात. लक्षात घ्या. आणि पुन्हा ज्या वेळेला हळूहळू मार्केट वाढायला लागतं, पुन्हा तेच चक्र चालू होतं. मग मी हुशार आहे, मी इन्व्हेस्टमेंट काढून घेतली नाही, मग वाढलेला आहे, आता त्याचा फायदा होईल. हे जे चक्र असतं त्या चक्राला एक स्टेबल तुमचा फायनान्शियल बॅकअप असणं गरजेचं असतं. मी पुन्हा पुन्हा सांगेन, डेली कुठल्याही नीड्ससाठी डिपेंडेबल जर तुम्ही असाल शेअर मार्केटमध्ये तर तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो. लक्षात. त्यामुळे एक ऍक्टिव्ह इन्कमचा सोर्स इतका प्रचंड चांगला स्ट्रॉंग असला पाहिजे की त्यात तुमचं डे टू डे लाईफ व्यवस्थित चालेल, आणि मग हे ऍडिशनल इन्कम सोर्स तुम्ही निर्माण करू शकता. ते इतक्या चांगल्या पद्धतीने होतील की नंतर जाऊन तोच तुमचा मेनस्ट्रीम बिझनेस किंवा मेनस्ट्रीम इन्कम सोर्स बनू शकतो. पण त्याला द्यायला लागणारा वेळ तुम्ही दिला पाहिजे, तितका अभ्यास तुम्ही केला पाहिजे. अभ्यास तुम्हाला करायचा नसेल तर ज्यांच्याकडे अभ्यास आहे असे चांगले पोर्टफोलिओ मॅनेजर तुम्ही निवडले पाहिजेत. तो ट्रस्टवर्दी असला पाहिजे, हे देखील महत्वाचं आहे. लक्षात द्या. जे आपल्याला समजत नाही तिथे एक्सपर्ट ऍडवाइस घेणं गरजेचं आहे, हे लक्षात त्याच्यामध्ये. गुंतवणूकदार काय करतात आणि काय करणं गरजेचं आहे हे समजून घेऊ आपण. असं आहे. बुल स्टॉप जर असला तर खरेदी वाढतात, एसआयपी वाढतात. त्या लक्षात. करायला काय पाहिजे की आता बुल रन चालू झाला, वाढायला लागलं तर थोडंसं विकून टाका, त्यातला प्रॉफिट बुक करा आणि एसआयपी सुरू ठेवा. लक्षात. बेअर बॉटमला आल्यानंतर लोक काय करतात, सगळे विकायला लागतात. लक्षात.
करायला काय पाहिजे, मार्केट स्वस्त झालेलं आहे, बरोबर आहे, ते स्वस्त झाले त्यावेळेला तुम्ही खरेदी करून ठेवायला पाहिजे. लक्षात रिकव्हरी ज्यावेळेला व्हायला लागतं त्यावेळेला या ठिकाणी अरे विकलो नसतं तर बरं झालं असतं असं पश्चाताप करायला लागतं. पण करायला काय पाहिजे की वाट बघत बसायचं. वाट बघत बसायचे जी म्हणतोय मी हे सोपं त्याच वेळेला ज्यावेळेला तुमच्याकडे प्रॉपर फायनान्शियल बॅकअप आहे. आजच्या लेक्चरमध्ये मी प्रॉपर फायनान्शियल बॅकअप हा शब्द वारंवार उच्चारतो, त्याचं कारण लक्षात घ्या. फक्त एकच बाजू बघू नका की मार्केट चढतं त्यावेळेला कमवता येतं, मार्केट उतरतं त्यावेळेलाही कमवता येतं आणि अशा रील बघून आपण मोटिवेट होतो, असं न होता त्याचे एक संपूर्ण सायकल समजून घ्या. ज्या वेळेला अधिकृत सर्वे असं सांगतो की मोर दॅन 93% लोक शेअर मार्केटमध्ये पैसे घालवतात, लॉस मेकर आहेत, त्यावेळेला हा विषय ज्यावेळेला चर्चेला येतो त्यावेळेला तुम्ही हा विचार केला पाहिजे ते 7% काय असं वेगळं करतायत म्हणून ते कमवतायत. त्यांच्या फेअर प्रॅक्टिसेस काय आहेत, त्यांचा अभ्यास काय आहे, ते कशा पद्धतीनं या ठिकाणी या मार्केटमध्ये स्वतःला या ठिकाणी टिकवून ठेवतायत, अभ्यास कसा करतायत, स्ट्रॅटेजी काय असते, या गोष्टी समजायला पाहिजेत, हे लक्षात घ्या. त्यामुळं वॉरेन बफेट म्हणतात की जे सर्वात जास्त लोभी असतात, जेव्हा सगळेजण लोभी असतात म्हणजे मार्केट वाढत असतं तेव्हा सावध राहा, आणि ज्या वेळेला सगळ्यात जास्त घाबरले असतात, विकत असतात, त्यावेळेला त्या संधी शोधा. त्यावेळेला कुठले शेअर विकत घ्यायचे, त्या कुठलं मार्केट नंतर वाढणार. म्हणजे तुम्हाला दीपक करंजीकरांचा एक पॉडकास्ट आहे, सर्च करा. लक्षात ज्या वेळेला ट्विन टॉवरवर ओसामा बिन लादेननी 2 विमानं या ठिकाणी घुसवलेली होती आंतरराष्ट्रीय पातळीवर, अमेरिकेच्या, मला वाटतं तो 26 अकराचा हल्ला असेल, आणि ते ज्या वेळेला या ठिकाणी कोसळले, लोक समोर या ठिकाणी त्यांच्या डेड बॉडी काढल्या जात आहेत, बरेच या ठिकाणी पॅनिक होतोय, सगळं चाललेलं आहे सगळं त्याच्यावर तिथं. आणि त्याच टॉवरमध्ये ऑफिस असणारा एक व्यक्ती जो दीपक करंजीकरांचा मित्र होता, ते बाजूला या ठिकाणी सुरक्षित सगळं समोर बघत होते, आणि त्यावेळेला त्यांचा मित्र त्यांना म्हणतो की आपल्याला थोडासा फंड रेज करता येईल का. तर इंडियन मानसिकता असणारे दीपक करंजीकर म्हणतात त्याला त्याच्यामध्ये हा आपण करूया एकत्र, थोडं चॅरिटी करायला लागेल, लोकांना मदत करायला लागेल, हे करायला लागेल. तर म्हणतात नाही, त्यासाठी नाही म्हणत आहे मी. आता हे ज्या वेळेला होईल त्यावेळेला ह्या 2, 4, 5 कंपन्या ज्यांचे शेअर प्रचंड पडणार आहेत, आणि ते पडल्यानंतर आपण विकत घ्यायचं, कारण हे शेअर पडलेले शेअर पुढच्या 2 वर्षात पुन्हा रिकव्हर करणार आहेत. काय म्हटलं याच्यावरती लक्षात घ्या की डिझास्टर मध्ये संधी शोधणं, आपत्तीला इष्टापतीमध्ये कन्वर्ट करणं. आता तुम्ही म्हणाल सर काय मानसिकता, लोक मरतायत आणि तिथे हा प्रॉफिटचा विचार करत बसलाय किंवा काय. व्यवसायात तुम्ही येतात त्यावेळेला तो व्यवसाय व्यवसायाच्या पद्धतीने झाला पाहिजे, हे लक्षात. आपल्या व्हॅल्यूज जपल्या गेल्याच पाहिजे त्याच्यामध्ये. त्यांनी काय कुणाकडून काढून घ्यायचा विषय नाही, मार्केट काय स्थितीला गेलेलं आहे आणि त्यातनं कसं आपल्याला ऑपॉर्च्युनिटी घेता येईल असा तो विचार तिथं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आज जे काही सेक्टर मी सांगितलं त्याच्यावर टास्क काय करायचं आपल्याला, की तुम्ही असं समजा की भविष्यामध्ये 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर, 4 वर्षानंतर, 5 वर्षानंतर तुमचं एक स्टेबल इन्कम सोर्स चालू झाल्यानंतर दर महिन्याला थोडीफार बचत करणार आहात, मग SIP मध्ये करणार आहात, इक्विटीमध्ये करणार आहात, डेप्टमध्ये, वेगवेगळ्या ऑप्शन्समध्ये तुम्ही जाणार आहात. आणि मग ते जात असताना मार्केटचे हे सगळे चढउतार तुम्हाला या ठिकाणी बघायला लागणार आहे. तर तुम्ही एक काम करा की आज बुल मार्केटच्या अपॉर्च्युनिटी काय असतात, बेअर मार्केटच्या अपॉर्च्युनिटी काय असतात, दोन्ही वेळेला काय बिहेवियर लोकांचं असतं आणि काय करणं अपेक्षित आहे, या गोष्टी या ठिकाणी समजून घ्या. आणि शक्य असेल म्हणजे तुम्हाला ज्यांना शक्य असेल तर हर्षद मेहताचा संपूर्ण स्कॅम जो आहे त्याचा चित्रपट असेल, त्याचा व्हिडिओ असेल काय, ते शोधा आणि बघा. आज एंटरटेनमेंटसाठी वेळ द्या, तो शोधा, तो बघा, आणि त्यातल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या, कुठल्या गोष्टी आवडल्या नाही, त्यात तुम्ही काय शिकला, हे 4 ते 5 पॉईंट मध्ये जर शक्य झालं तर मला तुम्ही या ठिकाणी मेसेज करायचा, ग्रुपवर टाका, आपण त्याच्यावर या ठिकाणी चर्चा करू शकतो. आजच्या सत्रामध्ये सहभागी सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार, अभिनंदन, कारण एक भाग पूर्ण केला, पुढच्या भागाकडे आपण जा आहोत, हे लक्षात. आजच्या दिवसासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा, धन्यवाद. करिअर आणि शिक्षणाच्या अचूक माहितीसाठी आजच करिअर कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा आणि करिअरच्या प्रवासात अपडेट रहा.